Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। कुलगांव बदलापुर नगरपालिका द्वारा बनाए गए नए प्रशासनिक भवन का काम अब भी अधूरा है और प्रशासन इसे जल्दबाजी में अथवा अधूरा छोड़ने की तैयारी कर रही है, क्योंकि इस इमारत का उद्घाटन 15 अगस्त को मुख्यमंत्री द्वारा करने की योजना है। इसका कड़ा विरोध राष्ट्रवादी शरद पवार गुट के ठाणे जिला ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख ने किया है। बदलापुर नपा ने पूर्व में स्टेशन क्षेत्र में एक नए प्रशासनिक भवन का निर्माण किया है। इस 8 मंजिला इमारत का काम अब भी चल रहा है और आंतरिक काम अब भी पूरा नहीं हुआ है। हालांकि प्रशासन ने 15 अगस्त को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों इस भवन का उद्घाटन कराने की योजना बनाई है। ऐसे में एनसीपी शरद पवार गुट ने इस इमारत का निरीक्षण किया। बिल्डिंग में कई काम अधूरे पाए गए, इसलिए यदि ऐसे अधूरी इमारत का उद्घाटन मुख्यमंत्री द्वारा किया जाएगा तो हम मुख्यमंत्री को काले झंडे दिखाकर विरोध करेंगे। राष्ट्रवादी शरद पवार गुट के ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख ने ऐसी चेतावनी दी है। विरोध नावाचा प्रकार नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी विकासाला साथ देणारा पक्ष आहे, परंतु स्वतःच्या ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा मी नेहमी बोलतो आणि वस्तुस्थिती आहे ती बदलापूर शहरात ही जी प्रशासकीय इमारत उभी जी आहे, मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बदलापूरकरांना सांगतो की बंधूंनो, येणाऱ्या 15 तारखेला अशा अधुऱ्या म्हणण्यापेक्षा जवळपास 60% काम या इमारतीचं बाकी आहे। अशा परिस्थितीत अधुरं बांधकाम असताना जर सीएम साहेब, मुख्यमंत्री साहेब जर बदलापूर शहरामध्ये या अपुऱ्या इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी येत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमी गनिमी काव्यानं जर एखादा मोठा व्यक्ती असेल आणि येत असेल तर आम्हाला कोणती गुन्हे दाखल होऊ द्या, काही उद्या त्या गोष्टीला आम्ही सामोरे जाऊ। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रस्त्यावर उतरून सीएमला आमच्या रोषाला सामोरे जावं लागतील। आम्ही मुद्दाम कुठल्याही गोष्टीचा उपद्व्याप करत नाही आहे, कोणाला त्रास देत नाही, परंतु अशा प्रकारची जर अपुरी बिल्डिंग होत असेल तर अजून याचं किती म्हणावं, इंटरनल बाकी आहे, आउटडोअर बाकी आहेत। आता तुम्ही बघा जिकडे तिकडे कामाचं आहे, ज्या गेटनं आपण येतोय नगरपालिकेच्या तिथं गेट अजून बाकी आहे, तुमचं जेवढं सेफ्टी वॉल आहे ती बाकी आहे, 6वा 7वा माळा हा लिकेज होतो आहे, सगळ्या ठिकाणी तुमचं अजून इंटरनल म्हणजे जेवढ्या कॅबिन्स आहेत ते बाकी आहे। असं असताना जर सीएम साहेबांना जर माहीत असेल की या बिल्डिंगला बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला अजून दिला नाही आहे, फायर ब्रिगेडचं अजून इथं ऑडिट झालेलं नाही याचं, असं असताना जर मुख्यमंत्री जर इथे येत असतील तर ती खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे। काम पूर्ण होऊ द्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या या उद्घाटनाला तुमच्यासोबतसुद्धा इथं हजर राहील, याची आम्ही ग्वाही देतो। आणि प्रश्न एवढाच आहे की असं असतानाही जर प्रशासन सीएमला बोलून जर आपली पाठ थोपटत असेल तर त्या गोष्टीचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून। वीडियो रिपोर्ट बदलापुर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।